या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी-ए प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जो आपला दुसरा पेपर आहे, ऑप्शनल पेपर, त्यामधील आपल्याला प्रकरण 3 इंडस्ट्री इन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातील उद्योग हे प्रकरण शेवटचं आणि तिसरं प्रकरण या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. यापूर्वीच्या तासाला आपण 2 प्रकरण पाहितलेली आहेत. पहिलं प्रकरण आहे अ, आर्थिक आणि अ, लोकसंख्येच्या बाबतीत जी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील वैशिष्ट्ये आहेत, ते वैशिष्ट्ये आपण पाहितलेली आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये पाहितली. त्याचबरोबर अ, लोकसंख्येमध्ये आपण लोकसंख्येचा आकार, लोकसंख्या पाहितलेली आहे. त्यानंतर लोकसंख्येतील वाढ पाहितलेली आहे. स्त्री-पुरुष प्रमाण पाहितलेलं आहे. लोकसंख्येतील साक्षरता, लोकसंख्येची घनता आणि लोकसंख्या वाढीची कारणे आपण या ठिकाणी पाहितलेली आहेत. त्यानंतर त्यामध्ये दुसरा सब टॉपिक आहे, की बेकारी आपण पहिल्या चॅप्टरमध्ये पाहितलेली आहे. बेकारी कशाला म्हणायचं आहे, बेकारी निर्माण होण्याची कारणे आणि बेकारीवरील उपाययोजना. त्यानंतर आपण दारिद्र्य हा एक टॉपिक त्यामध्ये पाहितलेला आहे, की दारिद्र्य कशाला म्हणायचं आणि दारिद्र्य निर्माण होण्याची कारणे आणि त्यावरील उपाय ह्या गोष्टी आपण पहिल्या चॅप्टरमध्ये पाहितलेल्या आहेत. त्यानंतर आपण दुसऱ्या चॅप्टरमध्ये ॲग्रीकल्चर इन इंडिया महाराष्ट्रातील शेती अ, हा चॅप्टर आपण पाहितलेला आहे आणि यामध्ये आपण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत शेतीची भूमिका, त्यानंतर महाराष्ट्राच्या शेतीची उत्पादकता, उत्पादकता कशाला म्हणायचं आहे, त्याची व्याख्या आपण पाहितलेली आहे. कमी उत्पादकता असल्याची कारणे आणि त्यावरील उपाय ह्या गोष्टी आपण पाहितलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यानंतर त्यामध्ये सब टॉपिक दुसरा आहे, की हरित क्रांती, महाराष्ट्राच्या शेतीतील हरित क्रांती. हाही भाग आपण पाहितलेला आहे, हरित क्रांती कशाला म्हणायचं आणि हरित क्रांती घडून जी आलेली आहे ती कुठल्या घटकांमुळे घडून आलेली हे घटक आपण पाहितलेले आहेत. तर एवढे सिलेबस आपण या 2 चॅप्टरमध्ये पाहितलेला आहे. आता आपल्याला शेवटचा चॅप्टर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमधील महाराष्ट्रातील उद्योग हा चॅप्टर पाहायचा आहे. यामध्ये महाराष्ट्रातील उद्योगाची भूमिका किंवा त्याचं महत्त्व आपल्याला पाहायचं आहे. त्याचबरोबर एस-ई-झेड स्पेशल इकॉनॉमिक झोन विशेष अ, अ, विशेष आर्थिक क्षेत्र ज्याला आपण मराठीमध्ये म्हणूया. त्याचबरोबर कृषी आधारित उद्योग आणि लघु उद्योग याचं या ठिकाणी यापुढील समस्या आणि त्याच्यावरील उपाययोजना पाहायच्या आहेत आणि त्यानंतर न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी ऑफ महाराष्ट्र 2013 म्हणजे 2013चं महाराष्ट्राचं नवीन औद्योगिक धोरण आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला 4 सब टॉपिक आहेत, ते आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. तर सुरुवातीला आपल्याला महाराष्ट्रातील उद्योगाची रचना या ठिकाणी पाहायची आहे आणि नंतर त्याचं महत्त्व, उद्योगात काय महत्त्व आहे? आपण पाहितलं की महाराष्ट्रामध्ये इतर राज्याच्या तुलनेत 9.3 अ, अ, लोकसंख्या महाराष्ट्रात राहते, ज्याला आपण 11.24 असं आपण 11,24,00,000 असं आपण एवढी लोकसंख्या महाराष्ट्रात राहते आणि यातली नाही म्हटलं तरी 55% लोकसंख्या ही ग्रामीण भागात आहे आणि ग्रामीण भागातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. आपण पाहितलं दुसऱ्या प्रकरणामध्ये. परंतु शेतीच्या मागासलेपणामुळे महाराष्ट्रात दारिद्र्य आणि बेकारी ही मोठ्या फार प्रमाणात आहे. त्यातली त्यात आपण पाहतो दारिद्र्य, बेकारी, आर्थिक विषमता ग्रामीण भागात जास्त असल्यामुळे आजही ग्रामीण भाग मागासलेला राहिलेला आहे किंवा विकासापासून वंचित राहिलेला आहे किंवा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची अशी द्विदल अर्थव्यवस्था झालेली आहे. शहरी भाग वेगळा, ग्रामीण भाग वेगळा आणि आपण पाहतो की थोड्याफार प्रमाणात हा फरक मिटवण्याचा प्रयत्न हरित क्रांतीने केलेला आहे. हरित क्रांतीमुळे महाराष्ट्राच्या शेतीमध्ये एक नवीन उत्साह शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालं होऊन या ठिकाणी आधुनिक बियाणे असतील, खते असे सिंचनाच्या सुविधा असतील किंवा तशा प्रकारचा कर्ज पुरवठा आता मोठ्या फार प्रमाणात शेतकऱ्यांना होऊन ग्रामीण भागातही विकासाच्या योजना, कृषी विकासाच्या योजना राबविण्यात आल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झालेली आपल्याला दिसून येते आणि हळू-हळू आता ग्रामीण भाग विकासाकडे आलेला आहे. परंतु आपण पाहतो की आजही म्हणावा तितकासा विकास झालेला नाही. कारण ग्रामीण भागात आपण पाहतो, की शेती हे मुख्य उत्पन्नाचं साधन आहे आणि शेती हे मालाचा पुरवठा ग्रामीण भागातून मोठ्या फार प्रमाणात होतो. परंतु या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग
तेवढेसे ग्रामीण भागात निर्माण होत नाहीत आणि म्हणून आपण पाहतो की ग्रामीण भागातून शहरी भागाकडे स्थलांतरण होतं आणि त्यातून अनेक समस्या वाढतात. म्हणून ग्रामीण भागात उद्योग निर्माण झाले पाहिजे. हे अशा प्रकारचं शासनाचं धोरण आहे. परंतु आपण पाहतो की ग्रामीण भागात अनेक अडचणी असतात. वीज नसते, रस्ते नसतात आणि आपण पाहतो की बऱ्याच इतरही अडचणींना सामोरे जावं लागतं आणि म्हणून बरेच उद्योजक असतील किंवा तशा प्रकारचे व्यापारी असतील, तर ग्रामीण भागामध्ये अ, उद्योग उभा करण्यास धजावत नाहीत. कारण आपण पाहतो की खाजगी क्षेत्रातून जी उद्योगाची निर्मिती होत असते किंवा उभारणी होत असते, ती नफ्याच्या पोटी होत असते आणि नफाच जर होत नसेल, तर उद्योग उभारणी होणार नाही. शासन सवलती देतं आणि त्याचा परिणाम म्हणून आज आपण पाहतो की काही भागात हळू शहराला जोडून का होईना, आपण पाहतो की आता औद्योगिक विस्तार होत आहे. कारण आपण पाहतो की जोपर्यंत महाराष्ट्रात उद्योग उभे राहणार नाहीत, तोपर्यंत शेतीचा विकास होणार नाही. कारण अ, आपण पाहतो की अन्नधान्याची प्रचंड प्रमाणात हरित क्रांतीमुळे निर्मिती झालेली, उत्पादन आणि उत्पादकता वाढलेली. याच्यावर जर प्रक्रिया झाली तरच शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळेल आणि प्रक्रिया नाही झाली, तर शेतकऱ्यांना किंमत मिळणार नाही आणि म्हणून या अनुषंगाने उद्योग हे महत्त्वाचे असतात, की कृषी मालावर प्रक्रिया ही झाली पाहिजे किंवा उद्योगातून आपण पाहतो की मोठ्या फार प्रमाणात गुंतवणूक होत असते आणि वाढत्या या गुंतवणुकीतून देशामध्ये, राज्यामध्ये रोजगाराची निर्मिती होत असते आणि रोजगार जिथे असतो तिथे लोकांना उत्पन्नाची खात्री येते आणि उत्पन्नातून आपण पाहतो की लोकं गरजा पूर्ण करतात आणि जिथे गरजा पूर्ण होतात त्यालाच आर्थिक कल्याण किंवा विकास असं आपण म्हणतो. म्हणजे विकास जर एखाद्या राज्याचा आणि देशाचा करायचा असेल, तर त्या देशामध्ये कृषी विकासाबरोबर औद्योगिक विकास देखील झाला पाहिजे, उद्योग उभारले पाहिजे. आणि आपण पाहतो की महाराष्ट्र उद्योगाच्या बाबतीत, उद्योग उभारण्याच्या बाबतीत देशामध्ये पहिलं राज्य आहे, की ज्यामध्ये सर्वात जास्त औद्योगिक गुंतवणूक या ठिकाणी महाराष्ट्रात होत आहे. याला अनेक कारणे जबाबदार आहेत. आपण पाहतो की महाराष्ट्राला जे नेतृत्व मिळालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये जी मुंबई महत्त्वाचं शहर असलेलं या ठिकाणी दिसून येतं आणि ते आंतरराष्ट्रीय केंद्र आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक, स्वदेशी गुंतवणूक झाल्यामुळे उद्योग क्षेत्र मोठ्या फार प्रमाणात विस्तारलेलं आहे आणि म्हणून आज महाराष्ट्र देशामध्ये इतर राज्याच्या तुलनेत निश्चितच आघाडीवरील राज्य विकासाच्या दृष्टीने म्हणा, औद्योगिकदृष्ट्या म्हणा, आघाडीवरील राज्य असा त्याची ओळख आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण पाहिलं तर विदेशी गुंतवणूक सर्वात जास्त ही महाराष्ट्रात होत आहे. विद्यार्थी मित्र हो, महाराष्ट्राच्या राज्य उत्पन्नामध्ये उद्योगाचा वाटा आपण पाहिलेला आहे, की 26% पेक्षा जास्त उद्योगाचा वाटा त्या राज्याच्या उत्पन्नामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. यापूर्वी आपण पाहिलेलं कृषी क्षेत्राचा 11% आणि सेवा क्षेत्रही मोठ्या फार प्रमाणात योगदान देतं. आणि उद्योगावरच ही कृषी क्षेत्र आणि सेवा क्षेत्राचा विकास अवलंबून असतो. कारण आपण पाहतो, की उद्योगात नैसर्गिक वस्तूंवर प्रक्रिया केली जाते. आपण पाहतो की नैसर्गिक वस्तूंचा उपभोग जशास तसा आपण घेऊ शकत नाही. जसं की आपण पाहतो की गव्हापासून ब्रेड बनतात, बरोबर आहे, बिस्किटं बनतात किंवा लाकडापासून इतर अनेक फर्निचर्स आपण तयार करतो. जशास तसं लाकूड वापरता येत नाही. म्हणूनच उत्पादनाची प्रक्रिया म्हणजे नैसर्गिक साधनांमध्ये उपयोगिता निर्माण करणे, याला आपण उत्पादन असं म्हणतो आणि अशा प्रकारची नैसर्गिक साधनांवर प्रक्रिया ही उद्योगात होत असते आणि म्हणून लोकांच्या ज्या अमर्याद गरजा आहेत आणि त्या जर पूर्ण करायच्या असतील, तर उद्योग क्षेत्राची ही भूमिका महत्त्वाची असते. कारण उद्योगामध्ये आपण पाहतो, की वस्तूला गुणवत्ता प्राप्त होत असते. अंतिम उपभोग्य वस्तू तयार होत असतात आणि त्यातून लोकांना आपण पाहतो, की मोठ्या फार प्रमाणात रोजगार देखील मिळतो आणि उपभोग देखील पूर्ण म्हणजे रोजगार उपभोगाची प्रक्रिया उद्योगातून पूर्ण होत असते आणि म्हणून उद्योग हे खूप महत्त्वाचे असतात आणि त्यामुळे प्रत्येक राज्यातील त्या गव्हर्नमेंटचं धोरण हेच असतं, की आपल्या राज्यात जास्तीत जास्त उद्योग उभारले पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो, की शासन वेगवेगळ्या करांमध्ये सवलती देतं, त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. आपण पाहतो, की प्रत्येक जिल्ह्यामध्ये उद्योग उभारण्यासाठी एम-आय-डी-सी स्थापन केलेली आहे, की एम-आय-डी-सीमध्ये
उद्योग उभारणीसाठी सगळं अनुकूल परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण केली जाते. रस्ते असतात, जमीन उपलब्ध करून दिल्या जाते, वीज उपलब्ध करून दिल्या जातं, मार्केटचं मार्गदर्शन केलं जातं आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत दळणवळणाच्या सुविधा निर्माण केल्या जातात आणि म्हणून जिल्ह्याच्या ठिकाणी उद्योग उभे राहावे, अशा प्रकारचे एम-आय-डी-सी शासनाने स्थापन केलेली आहे. आता ती तालुका स्तरावर आणण्याचं शासनाचं धोरण आहे आणि भविष्यात ते गाव पातळीवर आता आपण पाहतो की जिल्हा, तालुका आणि गावामध्ये फार काही फरक पडलेला नाही. कारण आता बऱ्याच प्रमाणात रस्ते आता ग्रामीण भागात तयार झालेले आहेत आणि बऱ्याच प्रमाणात आता विकासाच्या सोयी देखील ग्रामीण भागात इंटरनेटच्या माध्यमातून गेलेल्या आहेत. म्हणून ग्रामीण भाग आणि शहरी भागातील अंतर आता हळू आधुनिकतेमध्ये, जागतिकीकरणामध्ये कमी होत आहे आणि म्हणून आपण पाहतो की उद्योगाच्या विकासावर, उद्योगाच्या संख्येवर कृषी विकास आणि सेवा क्षेत्राचा विकास अवलंबून असतो, असं आपल्याला म्हणता येईल. कारण आपण पाहतो, की जेवढं सेवा क्षेत्र मजबूत असेल, तेवढा उद्योग क्षेत्र मजबूत असेल. जेवढं कृषी क्षेत्र मजबूत असेल, तेवढं उद्योग क्षेत्र मजबूत असेल. हे तिन्ही क्षेत्र म्हणजे कृषी क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल आणि सेवा क्षेत्र असेल, हे एकमेकांमध्ये असे अवलंबून असतात आणि त्यामुळे आपण पाहतो, की कृषी क्षेत्रातील जी छुपी बेकारी आहे, ती उद्योग क्षेत्रामध्ये त्या लोकांमध्ये थोड्याफार प्रमाणात कौशल्य निर्माण करून त्यांची उत्पादकता वाढवून राष्ट्राचा विकास घडवून आणता येतो. राष्ट्राच्या उत्पन्नात वाढ घडवून आणता येते, कल्याणामध्ये वाढ घडवून आणता येते आणि हे जग सगळं अनुभवत आहे आणि म्हणून एखाद्या राज्याचा किंवा देशाचा विकास करायचा असेल, तर विकास किंवा उद्योगाच्या संख्येत किंवा उद्योग स्थापन झाले पाहिजे, नैसर्गिक साधनांवर प्रक्रिया झाली पाहिजे आणि त्यातून आपण पाहतो की गुंतवणूक वाढते, गुंतवणुकीतून रोजगार वाढतो. रोजगारातून लोकांचं उत्पन्न वाढतं आणि उत्पन्न वाढलं की राहणीमान वाढतं आणि राहणीमानातील वाढ ही विकासाला पूरक असते किंवा त्यालाच आपण विकास असं म्हणतो आणि म्हणून एखाद्या राज्याचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा हे तिन्ही क्षेत्र हे खूप महत्त्वाचे असतात आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं उद्योग. कारण उद्योगावर हे दोन्ही क्षेत्र थोड्याफार प्रमाणात डिपेंड असतात. तसं आपण पाहतो सेवा क्षेत्राच्या माध्यमातूनही उद्योगाला मोठ्या फार प्रमाणात भांडवल उपलब्ध झालं तर उद्योग उभे राहू शकतात. अशा प्रकारची ही सांगड असते आणि म्हणून जास्तीत जास्त महाराष्ट्रात उद्योग यावेत, स्थापन व्हावे यासाठी महाराष्ट्र शासन हे वेळोवेळी प्रयत्न करतं आणि म्हणून आज आपण पाहतो, की महाराष्ट्र हे देशात इतर राज्याच्या तुलनेत औद्योगिकदृष्ट्या आघाडीवर असणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची गणना भारतात होते. भारताच्या औद्योगिक क्षेत्रातील स्थूल मूल्यवृद्धीमध्ये महाराष्ट्राचा वाटा या ठिकाणी आपल्याकडे आकडेवारी आहे, की महाराष्ट्राचा रोल देशामध्ये काय आहे? अ, देशाच्या स्थूल मूल्यवृद्धीत 2016-17 मधील ही आकडेवारी आपल्याला आहे. देशाच्या स्थूल मूल्यवृद्धीत महाराष्ट्राचा वाटा इतर राज्याच्या तुलनेत 17.7% असलेला आपल्याला दिसून येतो आणि महाराष्ट्र हे अशा प्रकारचा वाटा देणारं पहिलं राज्य आहे, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर महाराष्ट्रातून देशांमध्ये काय भूमिका निभावल्या जाते उद्योग क्षेत्राची, तर यामध्ये आपल्याला आकडेवारी आपल्याकडे आहे, की महाराष्ट्रात देशाच्या म्हणजे भारताच्या एकूण उद्योगाच्या प्रमाणात 11.5% उद्योग महाराष्ट्रात आहेत. कामगारांची संख्या 11.7% आहे. त्यांना वेतन 14.9% महाराष्ट्र देतं. स्थिर भांडवल 10.6% आहे. खेळते भांडवल 30.5% आहे. महाराष्ट्रात एकूण उत्पादन देशाच्या तुलनेत, इतर राज्याच्या तुलनेत 14.8% होतं. एकूण निविष्ठा 14.1% आहे. स्थूल वृद्धी आपण पाहिलेली 17.7%. निव्वळ मूल्यवृद्धी 18.2% आहे. रोजगार महाराष्ट्रामध्ये देशातील इतर उद्योगाच्या तुलनेत 12.9% मिळतो आणि नफा महाराष्ट्रातील उद्योगांना भारताच्या तुलनेत 20.9% नफा मिळतो. तर अशा प्रकारे महाराष्ट्राच्या उद्योगाची ही रचना किंवा त्याचे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राचं महत्त्व आपल्याला एवढं सांगता येईल, की 17.7% स्थूल मूल्यवृद्धी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमुळे देशाच्या औद्योगिक क्षेत्रातील ही महाराष्ट्राचा वाटा आहे आणि अशा प्रकारे एक विकसित म्हणजे उद्योग संख्या जास्त असलेलं एक राज्य किंवा तशा प्रकारे
अनुकूल असं वातावरण उद्योग निर्मितीसाठी महाराष्ट्र असलेलं आपल्याला दिसून येतं. कारण उद्योग निर्मिती एखाद्या राज्यामध्ये सहज होत नाही. त्याला राजकीय वातावरण अनुकूल, नेतृत्व चांगलं लागतं, वातावरण अनुकूल लागतं. सगळ्या सोयी-सवलती दिल्या गेल्या पाहिजे. सामाजिक स्थिती ही प्रगतीची पाहिजे. नाहीतर आपण पाहतो की तिथे श्रमाचा पुरवठाही मोठ्या फार प्रमाणात उपलब्ध पाहिजे. कौशल्ययुक्त श्रम तिथे उपलब्ध झालं पाहिजे. भांडवल उपलब्ध झालं पाहिजे. जमीन उपलब्ध झाली पाहिजे. भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्र हे तिन्ही ऋतूमध्ये अनुकूल अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे आणि ह्या सगळ्या कारणांमुळे आपण पाहतो की आज महाराष्ट्रामध्ये देशाच्या इतर राज्याच्या तुलनेत एक चांगली गुंतवणूक किंवा चांगला उद्योग या ठिकाणी उद्योग क्षेत्र या ठिकाणी विस्तारत आहे आणि प्रगती होत आहे. तर भा जी की आपण जी आकडेवारी पाहितलेली आहे ती साधारणपणे 2016-17 मधील ही आकडेवारी आपण पाहितलेली आहे, की दरवर्षी महाराष्ट्र शासन अशा प्रकारे तुलनात्मक आकडेवारी जाहीर करतं आणि त्यावर आधारित आपण पाहतो, की महाराष्ट्राचा रोल आपल्याला लक्षात येतो. अ, म्हणूनच महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत औद्योगिक क्षेत्राचा वाटा हा महत्त्वपूर्ण आहे. या सगळ्या गोष्टी भौगोलिक स्थिती, मूलभूत सोयींची उपलब्धता, वित्तीय बाबी, शासनाचे प्रोत्साहन देणारे धोरण यामुळे महाराष्ट्रामध्ये औद्योगिक विकास काही प्रमाणात झालेला आपल्याला इतर राज्याच्या तुलनेत चांगला झालेला आपल्याला दिसून येतो. तर आपल्याला सिलेबसला आहे, की उद्योगाची रचना या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे, की अ, इथे आपण नवीन आकडेवारी तर पाहितलेलीच आहे, पण इथे पुस्तकात जुनी आकडेवारी आहे. त्याला आपण नवीन आकडेवारीचा संदर्भ देऊन उद्योगाची रचना, महाराष्ट्रातील उद्योगाची रचना हा भाग आपण समजून घेणार आहोत. कालमानाच्या ओघात महाराष्ट्रातील उद्योगाच्या संख्येत झपाट्याने बदल होत आहेत. 1960 मध्ये महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रात वस्तू उद्योगांचे वर्चस्व होते. म्हणजे वस्तूंची निर्मिती आपण पाहतो, की त्यावेळेस लोकांच्या गरजा कमी होत्या आणि त्या वस्तूपुरत्याच मर्यादित असल्यामुळे वस्तू उद्योग त्यावेळेस निर्माण झाले किंवा त्यांची संख्या जास्त होती. वस्तू उद्योगाचे वर्चस्व होते. संघटित उद्योगाच्या एकूण निव्वळ मूल्यवृद्धीत ग्राहक वस्तू उद्योगाचा वाटा त्यावेळेस 52% होता. परंतु मागील आता जागतिकीकरणामुळे हे बदललेलं आहे आणि मागील 20 वर्षापासून मात्र राज्यात भांडवली वस्तू उद्योग व पुनर्निर्माण वस्तू उद्योगाचे महत्त्व आता वाढत आहे आणि त्यामुळे ग्राहक वस्तू उद्योगाचे महत्त्व कमी होत आहे. म्हणजे भांडवली वस्तू आणि पुनर्निर्माण वस्तू उद्योग या ठिकाणी वाढत आहेत असं आपल्याला म्हणता येईल किंवा अशा प्रकारची रचना आता दिसून येत आहे महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रातील. महाराष्ट्रात वस्तू निर्माण क्षेत्रातील उत्पादनात खाद्यवस्तू, सुती, कापड, कापडाच्या वस्तू, पेय, तंबाखूची उत्पादने, रबर असेल, प्लास्टिक, पेट्रोलियम व कोळसा यांचे पदार्थ, कागद, कागदाच्या वस्तू, मुद्रण, मूलभूत रासायनिक पदार्थ, विद्युत सामग्री, साधने व उपकरणे, धातूंच्या वस्तू व सुटे भाग ज्यामध्ये यंत्र व सामग्री वगळून आहे. यंत्रसामग्री, विद्युत सामग्री सोडून. परिवहन सामग्री व सुट्टे भाग या गटांचे महत्त्वाचे योगदान महाराष्ट्राच्या उद्योगाच्या रचनेमध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. पुस्तकात आकडेवारी 1999-2000 या वर्षाची दिलेली आहे आणि आपण त्याला चालू आकडेवारी म्हणजे 2016-17 च्या आकडेवारीची जोड पण दिलेली आहे. त्यामधील आपल्याला बदल उद्योगाची रचना पाहत असताना पाहता येईल, की 2000 ला काय स्थिती होती आणि 16-17 ला काय स्थिती आहे. या दोन्ही वर्षाची तुलनात्मक माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. 1999-2000 या वर्षाकरिता राज्यातील वस्तू निर्माण क्षेत्रातील एकूण निव्वळ मूल्यवृद्धीमध्ये 9 उद्योगांचा एकत्रित हिस्सा 80% होता. तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, की आजची स्थिती थोडी वेगळी आहे. यामध्ये साधारणपणे आज आपण पाहतो, की माहिती तंत्रज्ञान, इंधन व धातू या 3 वस्तूंचा रोल आज 50% यामध्ये गुंतवणूक जास्त आहे. 50% गुंतवणूक यामध्ये आहे. म्हणजे आता जागतिकीकरण आहे आणि तंत्रज्ञानाचं तशा प्रकारचं आपण पाहतो की उपयोग वाढलेला आहे. आणि इंधनाचाही वापर वाढलेला आहे आणि धातू आज आपण पाहतो की सगळ्या प्रकारची धातू ही मूलभूत
इंडस्ट्री म्हणून त्याला आपण ओळखतो आणि त्याचाही वाटा आज मोठ्या फार प्रमाणात आहे असं आपल्याला म्हणता येईल, की तेव्हा जो 9 उद्योगांचा एकत्रित हिस्सा 80% होता. आज या 3 उद्योगाचाच म्हणजे ज्यामध्ये माहिती तंत्रज्ञान, इंधन व धातू या 3 उद्योगांचा 50% वाटा महाराष्ट्राच्या उद्योग रचनेमध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. आणि संपूर्ण देशाकरिता तो 74% होता. अशा प्रकारची आकडेवारी या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील उद्योगांचे जे ठळक निर्देशांक आहेत, ज्याला ठळक बाबी हे असं आपण म्हणतो. ते या ठिकाणी दिलेले आहेत, की उद्योग गट एका कॉलममध्ये उद्योग गट दिलेला आहे. त्यांचं स्थिर भांडवल दिलेलं आहे, खेळतं भांडवल दिलेलं आहे आणि एकूण उत्पादन मूल्य आणि त्याची टक्केवारी या ठिकाणी दिलेली आहे. साधारणपणे उद्योग गट आपण या ठिकाणी 15 उद्योग गट केलेले आहेत, की त्यांचा वाटा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये 99-2000 मध्ये किती होता हे यामध्ये सांगितलेलं आहे आणि तुलनात्मकरित्या आपण 2016-17 ची ही आकडेवारी पाहणार आहोत. पहा खाद्य उत्पादने, पेय वस्तू व तंबाखू उत्पादने अ, यांचं 99-2000 मध्ये 14.5% वाटा होता. तर 2016-17 मध्ये तो 15.1% झालेला आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रामध्ये खाद्य उत्पादने, पेय व तंबाखूची उत्पादने या उद्योगाचं अ, जे मूल्य आहे किंवा तशा प्रकारचा रोल जो आहे तो किती 2000 मध्ये 14.5% होता, तर 2016-17 मध्ये 15.1% झालेला आहे. त्यानंतर वस्त्र उद्योग आणि परिधान करण्याची वस्त्रे इत्यादी त्यांचा वाटा 2000 मध्ये 8.3% होता. त्यानंतर चामडे आणि चामड्याची उत्पादने 0.3% असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर लाकूड आणि लाकडाची उत्पादने 0.1% याचा रोल असलेला आपल्याला दिसून येतो. कागद आणि कागदाची उत्पादने, प्रकाशन, मुद्रण याचा 3% वाटा असलेला आपल्याला दिसून येतो मूल्यवृद्धीमध्ये. त्यानंतर शुद्ध पेट्रोलियम, रबर, प्लास्टिक उत्पादने यांचा 12.2% वाटा असलेला आपल्याला दिसून येतो. तर आजच्या 16-17 मध्ये तो 12.1% वाटा असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे यामध्ये फार काही फरक पडलेला नाही. त्यानंतर रसायने व रासायनिक उत्पादने यांचा वाटा 18.7% होता. तर आज तो कमी झालेला आहे 8% झालेला आहे. 2017-18 16-17 मध्ये 8% झालेला आहे. 2000 मध्ये रसायने व रासायनिक उत्पादनाचा वाटा 18.7% होता, तर तो आता 8% झालेला आहे. त्यानंतर इतर अधातू खनिज उत्पादने यांचा वाटा 1.4% 2000 मध्ये आहे. त्यानंतर मूलभूत धातू रिसायकलिंग ज्याला आपण म्हणूया, की 5.9% त्यांचा वाटा होता. आज तो 11.5% झालेला आहे 2016-17 मध्ये. म्हणजे याच्यात मोठ्या फार प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर धातूच्या तयार वस्तूचा वाटा 2000 मधील 2.9% आहे. त्यानंतर यंत्रे व यंत्रसामग्री यांचा वाटा 2000 मधील 14.2% आहे. त्यानंतर वैद्यकीय अचूक मोजमापनाची व ऑप्टिकल साधने यांचा वाटा 1.2% आहे. त्यानंतर मोटार वाहने, ट्रेलर्स व इतर परिवहन सामग्री यांचा वाटा 9.2% हा 2000 मधील होता. परंतु आता तो 7.7% झालेला आहे. थोड्याफार प्रमाणात घट झालेली आहे. त्यानंतर फर्निचर दिलेलं आहे. फर्निचर उद्योग क्षेत्रातील वाटा 6.7% होता. अ, अ, 6.7% 2000 मध्ये होता. तर इतर यामध्ये 1.4% अशा प्रकारे एकूण मूल्यवृद्धी असलेली आपल्याला याप्रमाणे दिसून येते, की साधारणपणे 2016-17 मध्ये 5 उद्योग जे आहेत, ज्यामध्ये खाद्य उत्पादने, पेय व तंबाखूची उत्पादने असतील, त्यानंतर शुद्ध पेट्रोलियम, रबर, प्लास्टिक उत्पादने असतील, त्यानंतर मूलभूत धातू रिसायकलिंग उद्योग असतील आणि त्यानंतर मोटार वाहने, ट्रेलर्स व इतर परिवहन सामग्री जे मोठे 5 उद्योग आहेत, या उद्योगातील मूल्य 54.4% असलेलं आपल्याला दिसून येतं.
आणि यातील स्थिर भांडवल साधारणपणे 53.3% आहे. म्हणजे या 5 उद्योगाची भूमिका ही महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील मोठी असलेली आपल्याला दिसून येते. त्यामध्ये विशेषतः आपल्याला या ठिकाणी दिसून येतं की अ, आपण तुलनात्मकरित्या सुरुवातीला आपण महाराष्ट्रातील उद्योगाची जी मूल्यवृद्धी आहे किंवा जी भूमिका आहे भारताच्या अर्थव्यवस्थेत, ती आपण आकडेवारी पाहितलेलीच आहे. परंतु महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रातील ही आकडेवारी असलेली आपल्याला दिसून येते, की ज्यामध्ये 2016-17 मध्ये 5 उद्योगातील मूल्यवृद्धी ही 54.4% आहे आणि त्यातील स्थिर भांडवल हे 53.3% आहे. म्हणजे हे उद्योग किती महत्त्वाचे आहेत आणि त्यांनी किती प्रगती केलेली आहे महाराष्ट्रामध्ये किंवा त्याला किती रिस्पॉन्स आहे हे आपल्याला या रचनेवरून लक्षात येतं. तर अशा प्रकारे हे 15 विविध उद्योग गटाचे हे प्रकार आहेत आणि त्यातील स्थिर भांडवल, खेळते भांडवल आणि त्यातील मूल्यवृद्धी आणि त्याचं पर्सेंटेज आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रहो, महाराष्ट्रामध्ये 1991 ते 2019 या म्हणजे जागतिकीकरणाच्या नंतर जागतिकीकरणाचा आपण 1991 मध्ये स्वीकार केला आणि तिथून पुढे विदेशी गुंतवणुकीला भारतामध्ये परवानगी मिळाली आणि पर्यायाने महाराष्ट्रात. त्यापूर्वी आपण पाहतो की विदेशी गुंतवणूक भारतात नव्हती किंवा होत नव्हती. त्याच्यावर खूप बंधने होती. आपण पाहतो की देशाची अर्थव्यवस्था ही बंदिस्त होती आणि त्यामुळे भारताचा फारसा विकास झाला नाही. कारण गुंतवणूक झाली नाही. कारण गुंतवणूक का झाली नाही तर देशातल्या देशात भांडवल उपलब्ध झालं नाही आणि तोपर्यंत आपण पाहतो की सार्वजनिक क्षेत्राच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक होत होती, परंतु त्याची उत्पादकता फारशी नव्हती. कार्यक्षमता तेवढी नव्हती. कारण आपण पाहतो सरकारी उपक्रमामधील मोठा भ्रष्टाचार किंवा प्रशासनाची उदासीनता यामुळे सार्वजनिक क्षेत्राचा विकास आणि विस्तार झाला नाही. त्यामुळे देशाची अधोगती झाली आणि नंतर हे लक्षात आलं की देशाचा जर विकास करायचा असेल तर खाजगी क्षेत्राचाही सहभाग घेतला पाहिजे. विदेशी गुंतवणूक, विदेशी तंत्रज्ञानाचा सहभाग घेतला पाहिजे. कारण आपल्याकडे संशोधन पातळी आपल्याकडची विदेशाच्या तुलनेत कमी आहे आणि म्हणून जग एवढं पुढे जात आहे आणि आपण त्याचे फायदे घेत नाहीत आणि म्हणून आपण पाहतो की देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आली होती. विदेशी चलनाचा साठा आपल्याकडे नव्हता, चलनवाढ भरपूर होती, सहजासहजी कर्ज मिळत नव्हतं, व्याजदर जास्त होते. या सगळ्या समस्येतून देशाच्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी 1991 मध्ये आपण मुक्त अर्थव्यवस्थेचं धोरण, जे की खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणावर आधारित हे धोरण आपण स्वीकारलं आणि तिथून पुढे आपण पाहतो, की देशामध्ये विदेशी गुंतवणूक असेल, विदेशी तंत्रज्ञान असेल, विदेशी वस्तू असेल, यांना मुक्त आपण परवानगी दिलेली आहे किंवा तशा प्रकारचं त्यांचं सहकार्य घेऊन देशामध्ये उत्पादनाची प्रक्रिया आपण चालू ठेवली किंवा वाढवली. कारण आपण पाहतो, की जेवढ्या वस्तू निर्माण जास्त होतील, तेवढ्या लोकांच्या गरजा पूर्ण होतील आणि लोकांच्या गरजा पूर्ण होणे म्हणजेच विकास आपण असं म्हणतो, जो की थांबलेला होता आणि जागतिकीकरणामुळे हा विकासाचा वेग आज वाढलेला आपल्याला दिसून येतो. आज महाराष्ट्रातील गुंतवणूक 1991 ते 2019 मधील या ठिकाणी आपल्याकडे आकडा आहे. 12,86,696 कोटी रुपये एवढी महाराष्ट्रातील गुंतवणूक आहे. किती? 12,86,696 कोटी रुपये ही महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रातील गुंतवणूक असलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये उद्योगांची संख्या आहे 20,323 एवढे औद्योगिक प्रस्ताव या ठिकाणी आपल्याकडे आलेले आहेत. यामधील कार्यान्वित प्रकल्प किंवा प्रस्ताव हे 48 आहेत. 48% म्हणजे 20,323 मध्ये 9,098 कार्यान्वित प्रकल्प झालेले आहेत. प्रत्यक्ष त्याच्यात गुंतवणूक झालेली, काम सुरू झालेलं आहे आणि याची संख्या आहे 48%. यामधील गुंतवणूक आपल्याला दिसून येते की 3,06,825 कोटी रुपयाची गुंतवणूक या 48% उद्योगात झालेली आहे आणि त्यामधून 13.23 लाख लोकांना रोजगार प्राप्त झालेला आहे. यामध्ये आपण पाहूया की
माहिती तंत्रज्ञान उद्योग देखील महाराष्ट्रात मोठ्या फार प्रमाणात स्थापन होत आहेत. विशेषतः सेजच्या माध्यमातून मोठ्या फार प्रमाणात गुंतवणूक भारतात या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात झालेली आहे. या अशा प्रकारचे 570 प्रस्ताव महाराष्ट्रामध्ये आलेले आपल्याला दिसून येते आणि यातील गुंतवणूक आहे 3,98,876 कोटी रुपये. एकूण गुंतवणुकीच्या ती 31% आहे. त्यानंतर यामध्ये अ, यामध्ये इंधन अ, क्षेत्रामध्ये गुंतवणूक आहे 1,43,314 कोटी रुपये. याचं प्रमाण 11.1% आहे. त्यानंतर धातू क्षेत्रामधील गुंतवणूक 1,08,909 कोटी रुपये आणि याचं एकूण गुंतवणुकीतील प्रमाण आहे 8.5%. म्हणजे माहिती तंत्रज्ञान उद्योग, इंधन उद्योग आणि धातू उद्योगामधील महाराष्ट्र राज्याच्या एकूण गुंतवणुकीपैकी 50% गुंतवणूक या 3 क्षेत्रामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. कोणते 3 क्षेत्र आहेत? माहिती तंत्रज्ञान उद्योग, इंधन उद्योग आणि धातू उद्योग यामध्ये 50% पेक्षा जास्त वाटा गुंतवणुकीचा असलेला आपल्याला दिसून येते. देशातील एकूण प्रस्तावापैकी महाराष्ट्रात जे एकूण प्रस्ताव आले होते गुंतवणुकीचे 20,323 हे देशाच्या तुलनेत 18% प्रमाण आहे. म्हणजे भारतात जी गुंतवणूक झाली ती महाराष्ट्रात 18% उद्योग आले असं आपल्याला म्हणता येईल आणि त्यातील गुंतवणूक किती आहे? 12,86,696 कोटी रुपये म्हणजे 10.4% प्रमाण असलेलं आपल्याला दिसून येतं. भारताच्या तुलनेत ही गुंतवणूक किती आहे महाराष्ट्रातील गुंतवणूक? 10.4%. इतर राज्याची जर तुलना केली ह्या गुंतवणुकीची पहा की 1991 ते 2021 पर्यंत महाराष्ट्रामध्ये 20,323 औद्योगिक प्रकल्प मंजूर झालेले आहेत आणि यातील गुंतवणूक ही प्रकल्पाची संख्या भारताच्या तुलनेत 18% आहे आणि यातील गुंतवणूक 12,86,696 कोटी. याचं प्रमाण देशाच्या तुलनेत 10.4% आहे. तर इतर राज्याची काय स्थिती पाहूया, की गुजरातमध्ये 12.7% उपक्रम आहेत. त्यातील गुंतवणूक 13.1% आहे. आपल्याकडे ती 18% आहे. उद्योगांची संख्या आपल्याकडे किती आहे? 18% म्हणजे महाराष्ट्रात सर्वात जास्त उद्योग हे देशामध्ये असलेले आपल्याला देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वात जास्त 18% उद्योग हे महाराष्ट्रात आहेत असं आपल्याला म्हणता येईल. गुजरातमध्ये किती आहेत? 12.7%. त्यातील गुंतवणूक किती आहे? 13.1%. तामिळमध्ये उद्योग किती आहेत? 8.6%. त्यातील गुंतवणूक 4.5%. आंध्र प्रदेशमध्ये उद्योग किती आहेत? 8.1%. त्यातील गुंतवणूक 8.6%. त्यानंतर यूपीमध्ये उद्योगांची संख्या 7.7% आहे तर गुंतवणूक त्यातील गुंतवणूक 3.1% आहे. कर्नाटकमध्ये उद्योगांची संख्या 5.1% आहे तर त्यातील गुंतवणूक 10.3% आहे. आणि महाराष्ट्राची आपण पाहितलेली आहे, की महाराष्ट्रात इतर राज्याच्या तुलनेत जे काही औद्योगिक प्रकल्प आहेत, त्यांची संख्या देशाच्या इतर राज्याच्या तुलनेत 18% आहे आणि त्यातील गुंतवणूक 10.4%. म्हणजे इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्र हे जास्त पुढारलेलं आहे. जास्त गुंतवणूक, उद्योगांची संख्या ही महाराष्ट्रात जास्त आहे असं आपल्याला दिसून येतं आणि अ, अ, भारताच्या तुलनेत महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्र हे प्रगल्भ आहे. इतर राज्याच्या तुलनेत हे प्रगल्भ आहे असं आपल्याला म्हणता येईल. याला अनेक कारणीभूत असतात. राजकीय इच्छाशक्ती असेल, महाराष्ट्रातील सुविधा, महाराष्ट्रातील वातावरण, भौगोलिक असेल, सामाजिक असेल, सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात अनुकूल असल्या हवामान असेल, अनुकूल असल्यामुळे भारतात इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात उद्योगाचं प्रमाण हे जास्त असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर महाराष्ट्रात विशाल प्रकल्प 2005 पासून ते 2019 पर्यंत यामध्ये विशाल प्रकल्पातील गुंतवणूक दिलेली आहे. या ठिकाणी 4,63,458 कोटी रुपये गुंतवणूक आहे आणि 4.88 लाख लोकांना रोजगार मिळालेला आहे. 16.18 प्रकल्प 618 प्रकल्प ची संख्या आज महाराष्ट्रात असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे 618 विशाल प्रकल्पामध्ये 4,63,458 कोटी रुपयाची गुंतवणूक होऊन 4.88 लाख लोकांना या विशाल प्रकल्पाच्या द्वारे
रोजगार मिळालेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये 2015 ते 2019 या दरम्यान सूक्ष्म, लघु, मध्यम उपक्रमांची संख्या 9.86 लाख 9.86 लाख असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. या 9.86 लाख मध्ये सूक्ष्म उपक्रम किती आहेत? 8.58 लाख आहेत. मध्यम उपक्रम, लघु उपक्रम 1.23 लाख आहेत आणि मध्यम उपक्रम 0.05 लाख आहेत. तर एकूण 9.86 लाख सूक्ष्म, लघु उपक्रम महाराष्ट्रात असलेले आपल्याला दिसून येते. यामध्ये या 9.86 लाख सूक्ष्म, लघु, मध्यम उपक्रमातील गुंतवणूक, एकूण गुंतवणूक आहे 1,60,016 कोटी रुपये गुंतवणूक आहे. तर 57.51 लाख लोकांना रोजगार प्राप्त झालेला आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये सर्वात जास्त रोजगार प्राप्ती यामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. किती आहे ती? 57.51 लाख लोकांना रोजगार मिळालेला आहे. विभागनिहाय सूक्ष्म, लघु, मध्यम उपक्रमाची या ठिकाणी रोजगार संख्या आणि रोजगार आणि गुंतवणुकीची आकडेवारी टक्केवारीमध्ये या ठिकाणी सरासरीमध्ये उपलब्ध आहे. पहा, महाराष्ट्रातील म्हणजे महाराष्ट्रात सूक्ष्म, लघु, मध्यम उपक्रम विभागनिहाय कसे स्थापन झालेले आहे आणि त्यामध्ये किती गुंतवणूक, किती टक्के गुंतवणूक, किती टक्के रोजगार आणि त्यांची संख्या किती टक्के आहे ही आपल्याकडे आकडेवारी उपलब्ध आहे. पहा, मुंबईमध्ये सूक्ष्म, लघु, मध्यम उपक्रमांची संख्या 19.2% आहे मुंबई विभागात. त्यातून रोजगार 22.7% मिळालेला आहे आणि गुंतवणूक 15.6% आहे. कोकणमध्ये 20.7 संख्या आहे. रोजगार त्यामध्ये एकूण 21.9% आहे, तर गुंतवणूक त्यामध्ये 21% आहे. नाशिक विभागामध्ये उपक्रमांची संख्या 8.5% आहे, रोजगार 8.3% आहे, तर गुंतवणूक ही 11.2% आहे. पुणे विभागात 21.7 उपक्रमांची संख्या आहे, त्याद्वारे रोजगार 26.1% मिळालेला आहे, तर गुंतवणूक 29.9% झालेली आहे. औरंगाबादमध्ये 10.7 रोजगार उपक्रमांची संख्या आहे, त्यामध्ये रोजगार 9.9% आहे, तर गुंतवणूक ही 10.9% असलेली आपल्याला दिसून येते. अमरावती विभागामध्ये उपक्रमांची संख्या 4.2 आहे, रोजगार 3% आहे आणि गुंतवणूक 3.2% आहे आणि नागपूरमध्ये उपक्रमांची संख्या 15% आहे, रोजगार 8.1% तर गुंतवणूक 8.2%. यातून आपल्याला महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रातील जो असमतोल विकास झालेला आहे, मराठवाडा जो मागासलेला आपण म्हणतो, तो याच आकडेवारीवरून सिद्ध होतं, की महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात केवळ आपण पाहतो, की सूक्ष्म, लघु, मध्यम उपक्रमांची संख्या ही 10.7% आहे. त्यातील रोजगार 9.9% आहे आणि गुंतवणूक 10.9% आहे. मात्र जो पश्चिम महाराष्ट्र आहे, मग त्यामध्ये मुंबई येतं, कोकण येतं, हा भाग येतो. त्यामध्ये आपण पाहतो, की सूक्ष्म, लघु, मध्यम उपक्रमाचं केंद्रीकरण झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर विदर्भामध्ये अमरावती विभागात हे उद्योग फारच कमी आहे. 4.2 त्यांची संख्या आहे. त्यातील 3%च फक्त रोजगार निर्मिती आहे आणि 3.2%च गुंतवणूक. परंतु नागपूर विभागामध्ये आपण पाहतो की या उपक्रमांची संख्या 15% आहे. रोजगार 8.1% आहे आणि गुंतवणूक देखील 8.2% आहे. म्हणजे नागपूर विभाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील इतर विभाग म्हणजे मुंबई, कोकण, नाशिक, पुणे असेल, यामध्ये सूक्ष्म, लघु उपक्रमांची संख्या, त्याद्वारे मिळालेला रोजगार आणि त्यातील गुंतवणुकीचं प्रमाण जास्त आहे आणि मराठवाडा इतर प्रदेशाच्या मानाने मागासलेला आहे, असं आपल्याला या आकडेवारीवरून देखील सिद्ध करता येतं. महाराष्ट्रातील आपण पाहतो की 1991 ला भारताची अर्थव्यवस्था खुली केली आणि विदेशी गुंतवणूक, ज्याला एफ-डी-आय आपण म्हणतो, थेट विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रामधील एप्रिल 2000 ते डिसेंबर 2018 ची आकडेवारी आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहे, की या कालावधीमध्ये 6,90,323 कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रात झालेली आहे आणि ही देशाच्या तुलनेत 30% प्रमाण आहे. 30% गुंतवणूक, विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात होत आहे आणि ही इतर राज्याच्या तुलनेत, कोणत्याही इतर राज्याच्या तुलनेत जास्त आहे आणि म्हणून महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या पुढारलेलं राज्य आहे, असं हे सिद्ध होतं किंवा
तर म्हणून म्हटल्या जातं असं आपल्याला म्हणता येईल. किती आहे महाराष्ट्रात विदेशी गुंतवणूक? महाराष्ट्रात एप्रिल 2000 ते डिसेंबर 2018 या कालावधीत विदेशी गुंतवणूक एफ-डी-आय ज्याला आपण म्हणतो 6,90,323 कोटी रुपये ही गुंतवणूक देशाच्या इतर राज्याच्या तुलनेत 30% असलेली आपल्याला देशाच्या विदेशी गुंतवणुकीच्या तुलनेत 30% आहे. म्हणजे महाराष्ट्रात विदेशी गुंतवणूक ही 30% होते आणि हा आकडा खूप मोठा आहे असं आपल्याला सांगता येईल. आणि आपण तर सुरुवातीला पाहितलंच, की महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं देशाच्या अर्थव्यवस्थेत काय रोल आहे, तो आपण पाहितलेला आहे, की देशाच्या मूल्यवृद्धीमध्ये 17.7% हिस्सा महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राचा असलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक पहिला क्रमांक असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. ज्यामध्ये अ, भारताच्या तुलनेत म्हणजे महाराष्ट्राची तुलना भारताच्या अर्थव्यवस्थेबरोबर केली तर महाराष्ट्रात उद्योगाची संख्या 11.5% आहे, कामगारांची संख्या 11.7% आहे, वेतन त्यांना मिळणारं 4.9% आहे, स्थिर भांडवल 10.6% आहे, खेळते भांडवल 30.5% आहे, एकूण उत्पादन 14.8% महाराष्ट्रात होतं देशाच्या तुलनेत, एकूण निविष्ठा 14.1% आहे, स्थूल मूल्यवृद्धी 17.7% आहे, निव्वळ मूल्यवृद्धी 18.2% आणि महाराष्ट्रात उद्योग क्षेत्रातून निर्माण होणारा रोजगार 12.9% आणि नफा 20.9% हे भारताच्या तुलनेत ही आकडेवारी असलेली आपल्याला दिसून येते आणि म्हणून भारतामध्ये अशा प्रकारचा औद्योगिक विकास झालेला किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये वाटा असलेलं महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचं राज्य असलेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये औद्योगिक विकास झालेला आहे, उद्योग क्षेत्राचा विकास झालेला आहे. या अनुषंगाने ही उद्योग क्षेत्राची रचना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर अशा प्रकारे महाराष्ट्र आपण पाहतो, की उद्योगाच्या विकासावरच कृषी विकास आणि सेवा क्षेत्राचा विकास अवलंबून असतो आणि म्हणून जिथे औद्योगिक विकास जास्त, तिथे कृषी विकास आणि सेवा क्षेत्राचा विकास जास्त आणि त्यातील लोकांचाही दरडोई उत्पन्न जास्त असं आपल्याला म्हणता येईल. आज महाराष्ट्रात भारताच्या इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राच्या लोकांचं दरडोई उत्पन्न हे जास्त असलेलं आपल्याला दिसून येतं आणि याचं श्रेय हे महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राला जातं असं आपल्याला म्हणता येईल. तर या ठिकाणी आपण थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.